इथे मी बनवत आहे सोयाबीन वडीची खिमाची भाजी। इथे मी बॉईल केले आहे पाणी, त्याच्यामध्ये टाकली आहे सोयाबीन वडी। याचा नंतर आपण छान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पिळून घ्यायचे सोयाबीनची वडी आणि मग मिक्सर मध्ये टाकून त्याला पिसून घ्यायचे ना, बारीक करून घ्यायचे खिमासारखे। त्याच्यानंतर मी तेलामध्ये जिरा आणि मोहरी टाकली आहे इथे, आणि साइड बाय साइड मी तिथे कांदा, हिरवे मिरची, लसूण वगैरे सगळं कापून ठेवले होते। इथे मी तडक्याला दिली आहे जिरा मोहरीच्या नंतर लसूण आणि हिरवे मिर्च। त्यानंतर 1 मिनिट शिजवून त्याला मग कांदा टाकले। त्याच्यानंतर कांदा झाल्यावर मी इथे मसाले काढून घेत आहे, हळद, तिखट, धणे पावडर आणि कांदा लसूण मसाला। मग कांद्याला थोडा शिजून झालं की मग टमाटर टाकले आहे मी इथे। टमाटरला थोडंसं शिजून घ्यायचं, तर मग तिथे टाकली आहे मी थोडं नमक, म्हणजे भाजीपुरती नमक टाकले। मग अजून शिजून झाल्यावर तिथे मी टाकली आहे मसाले। मग मसाल्याला पण थोडंसं शिजू द्यायचं आणि मग त्याच्यावर थोडंसं टाकायचं कोथिंबीर, त्याच्याने खूप छान स्वाद येते। त्याच्यानंतर जे आपण खिमा बनवलं होतं ना सोयाचं, ते टाकलं मी आणि चांगलं शिजवून घ्यायचं तिथे, आणि वरतून 15-20 मिनिटं शिजवायचं आणि वरतून आपला धनिया टाकायचं। एकदम चविष्ट होते, तुम्ही पण ट्राय करा आणि मला नक्की सांगा कसं वाटतं।